ज्या मुलींना स्वतःच्या सख्ख्या आईबापाने नाकारलं, ज्यांना शोषणाच्या आणि देहव्यापाराच्या काळ्या कुट्ट नरकात ढकललं गेलं, अशा 6,000 पीडित मुलींची एक हक्काची आई आहे. हो, स्वतःच्या गर्भातून जन्म न देताही या हजारो मुलींना दलदलीतून बाहेर काढून त्यांना मायेची ऊब देणाऱ्या या माऊलीचं नाव आहे मंजू सिंग. समाजाने ज्यांना वाईट टाकलं त्यांच्यासाठी मंजू सिंग आणि त्यांचे पती अजित सिंग हे दाम्पत्य साक्षात देवदूत बनून उभं राहिले. या कामाची सुरुवात कशी झाली? 1998 मध्ये मंजू सिंग यांनी वेश्यावस्तीतल्या 3 चिमुरड्या मुलींना दत्तक घेतलं. पण तिथल्या स्त्रिया सुरुवातीला मुली सोपवायला कच खात होत्या. तेव्हा मंजू सिंग यांनी ठरवलं की आता आपण थेट या मुलींच्या सुटकेचं उद्दिष्ट ठेवायचं. त्यांनी एक कडक प्रोटोकॉल बनवला, एक छोटीशी टीम तयार केली आणि अखेर 1993 मध्ये त्यांच्या गुडिया या NGOची अधिकृत नोंदणी झाली. प्रामुख्याने अल्पवयीन मुलींची सुटका करणं हेच त्यांनी आपलं ध्येय मानलं आणि दिल्ली आणि वाराणसी सारख्या शहरांमध्ये कामाला सुरुवात केली. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. ज्या गल्ल्यांमध्ये दिवसा जायची कोणाची हिंमत होत नाही, तिथे मंजू सिंग आधी गुप्त माहिती काढतात, तिथल्या मुलींना विश्वासात घेतात आणि मग पोलीस प्रशासनाच्या मदतीने थेट धाड टाकतात. वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जात असतं, तरी तिथे हा काळाधंदा सुरू आहेच. 2008 मध्ये गुडिया NGOच्या पुढाकारातून शिवदासपूरच्या बदनाम गल्ल्यांमध्ये जेव्हा अशीच एक मोठी रेड टाकली गेली, तेव्हा एकाच दिवसात तब्बल 48 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती. माहिती लीक झाल्यावर अनेकदा गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले, पण त्या माऊलीने कधीच पाऊल मागे घेतले नाही. पण खरी लढाई सुटकेनंतर सुरू होते, कारण आपला हा ढोंगी समाज अशा मुलींना आपल्या शेजारी किंवा घरात स्वीकारायला तयार नसतो. पुनर्वसन करताना मोस्टली त्यांची ओळख लपवावी लागते, कारण जर चुकूनही तिची जुनी ओळख समोर आली तर एका सेकंदात लोकांचा दृष्टिकोन बदलतो. लोक तिच्याकडे एक फुकट उपभोगाचं साधन म्हणून पाहू लागतात आणि यामुळे ती स्त्री खचून पुन्हा त्या नरकात जाण्याचा धोका असतो. म्हणूनच गुडिया NGO या मुली सज्ञान होईपर्यंत त्यांना स्वतःकडे ठेवून घेतात, त्यांना एका चांगल्या कुटुंबात पाठवून नवे नातलग मिळवून देतात. आयुष्यभर फॉलोअप घेत राहतात. शोभिवंत देखणी बाहुली आपण सगळ्यांनी पाहिलीये, पण या समाजातल्या प्रत्येक मुलीला खेळणी खेळायचं भाग्य लागतं असं नाही. प्रत्येक मुलीला तिचं निरागस बालपण जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या मंजू सिंग खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत. त्यांनी 5,500 जणांची सुटका केलीये आणि 1200 मुलींचं यशस्वी पुनर्वसन केलंय. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत या दलदलीतून मुलींना बाहेर काढणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. स्वतः जन्म न देताही हजारो मुलींना आईची माया देणाऱ्या या माऊलीला औरत स्पीकचा कडक सॅल्यूट. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ. आत्ता शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच निर्भीड विषयासाठी या चॅनल